नमः शिवाय. रुद्रसंहिता पार्वतीखंड अध्याय 4. तेजस्वी उमेचे देवांना दर्शन आणि आश्वासन. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, सर्व देवांनी केलेली स्तुती ऐकून जगदंबा प्रसन्न होऊन त्यांच्यासमोर प्रगट झाली. ती अनेक सूर्यासमान तेजस्वी होती. शिवलोकात वास्तव्य करणारी ती देवी सर्व गुण संपन्न होती. वास्तविक ती निर्गुण निराकार असली तरी त्रिगुणाचे ऐश्वर्य धारण करणारी होती. साकार रूपाने प्रकट झालेली होती. ती त्रिदेवाची जननी आहे. दुष्टांवर प्रहार करणारी आहे म्हणून तिला चंडी म्हणतात. ती भक्तांची गौरव वाढवणारी आणि कल्याणकारी आहे. ती परमतेजाने प्रगट झाल्यामुळे देवांनाही ते तेज सहन होईना. तिने आपले तेज आवरून घेतले. निज तेजाने तिने सर्वांना दर्शन दिले. ऋषींनी तिला नमस्कार केला व म्हणाले, तू हिमालयाची कन्या म्हणून अवतीर्ण हो. रुद्रदेवांची पत्नी होऊन त्यांचे विरह दुःख दूर कर. आम्हा सर्वांना सुखी कर. अशा तऱ्हेने विनंती करून विष्णू आदी सर्व देवांनी तिला नमस्कार केला. उमा त्यांच्या स्तुतीने प्रसन्न झाली होती. ती म्हणाली, हे श्रीहरी, मी आपणा सर्वांवर प्रसन्न झाले आहे. तुम्ही आपल्या स्थानी सुखाने राहा. मी योग्य वेळी हिमालय आणि मेना यांच्या कन्येच्या रूपाने अवतार घेईन. रुद्रदेवाची पत्नी व्हावे ही माझी सुप्त इच्छा आहे. दक्षाने माझ्या स्वामींचा अपमान केल्यामुळे मी यज्ञस्थळी जाऊन स्वदेहाचा त्याग केला. तेव्हापासून माझे पती दुःखात आहेत. ते नेहमी माझी चिंता करतात. त्यांनी सतीच्या अस्थीची माळ गळ्यात घातली आहे, तरी देखील मन शांत झालेले नाही. त्यांना नेहमी माझी आठवण येते. माझा विरह न सहन झाल्याने ते सदैव फिरत असतात. वास्तविक शिव तर सर्व विकारांच्या पलीकडील आहेत, परंतु लोकांच्यासाठी ही त्यांची लीला आहे. मनुष्याप्रमाणे ते वागतात. त्यांच्यासारखी विरहवाणी बोलतात. मी पृथ्वीवर अवतीर्ण व्हावे आणि त्यांनी माझे पाणीग्रहण करावे अशी त्यांची स्वतःची इच्छा आहे. ती मला मान्य देखील आहे. यासाठी मी अवतार घेऊन भक्ती व तपाने त्यांची प्रिया होणार आहे. तरी स्वस्थानी जाऊन शिवभजन करा. त्यांच्या कृपेने दुःख दूर होईल. अध्याय 4 समाप्त. अध्याय 5. भगवती देवी प्रसन्न आणि मेनेला वरप्राप्ती. नारदांनी ब्रह्मदेवाला विचारले, दुर्गादेवी अंतर्धान पावली. देवगण आपल्या स्थानी निघून गेले. त्यानंतर पुढे काय झाले? ब्रह्मदेव म्हणाले, देवांच्या उपदेशाप्रमाणे हिमालय आणि मेना या दोघांनी महान तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. शिवाचे अहोरात्र ध्यान करू लागले. रात्रंदिवस शिवशक्तीची उपासना करत होते. मेनेने जगदंबा आपल्या पोटी यावी म्हणून चैत्र महिन्यापासून उपासनेला सुरुवात केली. शंकरांची व दुर्गा मातीची मूर्ती बनवून पूजा करत असे. अनेकांना भोजन व दान देत असे. कधी जलप्राशन करून तर कधी वायुभक्षण करून पूजा करत असे. मेनेच्या कठोर तपश्चर्येने भगवती जगदंबा प्रसन्न झाली. तिचे दिव्य स्वरूप पाहून मेनेला अतिशय आनंद झाला. भगवती देवी म्हणाली, तुझ्या तपस्येने मी प्रसन्न झाले आहे. तरी तुला काय हवे तो वर माग. तुझी मनोरथ मी पूर्ण करीन. मेनेने भगवती देवीला नमस्कार केला व म्हणाली, हे महादेवी, तू संपूर्ण विश्वाला धारण करणारी आहेस. तू सर्वांना आनंद देणारे आहेस. तू सर्वांचे भय दुःख दूर करणारे आहेस. सर्वांच्या ठिकाणी तू बुद्धीच्या रूपाने आहेस. तू माझ्यावर कृपा कर. संपूर्ण विश्वाचे तू कारणरूप आहेस. तू मंगलकारी आहेस. तू ब्रह्मा विष्णू महेश यांना धारण करावयास लावलेस. तुझी कृपादृष्टी माझ्यावर सदैव असू दे. मेनेची स्तुती ऐकून भगवती कालिका संतुष्ट झाली. ती म्हणाली, तू मला प्राणप्रिय आहेस. तुला हवा तो वर तू मागून घे. जगदंबेचे बोलणे ऐकून मेनेला अतिशय आनंद झाला. मेना म्हणाली, मला पराक्रमी दीर्घायुषी बलवान पुत्र दे. पृथ्वीवरील कार्य करण्यासाठी तूच माझ्या पोटी कन्या म्हणून जन्माला यावी. तू अवतार धारण कर. रुद्रपत्नी हो आणि आपला लीलाविलास सर्वत्र कर. त्यावेळी कालिका तथास्तु म्हणून तेथून निघून गेली. मेनेला अतिशय आनंद झाला. आपली तपश्चर्या सफल झालेली पाहून तिला धन्य वाटले. कालिका निघून गेली तरी किती वेळ तिला हात जोडून नमस्कार करत होती. अध्याय 5 समाप्त. अध्याय 6. मेनेच्या पोटी जगदंबा प्रगटली. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुनी, काही काळानंतर भगवती आपल्या पोटी प्रकट व्हावी म्हणून हिमालय व मेना तिचे चिंतन करू लागले.
मेनेच्या पोटी जगदंबा प्रकट होणार म्हणून देवादिकांना अतिशय आनंद झाला. मेनेचे 9 महिने पूर्ण झाले तेव्हा वसंत ऋतूत चैत्र महिन्यातील 9मीला मृगशिरा नक्षत्रावर अर्धी रात्र संपल्यानंतर भगवतीचा जन्म झाला. तिच्या आगमनाने सर्व दिशा तेजोमय झाल्या. सरोवरातील कमळे उमलली, सुगंधी वायू पसरला. साऱ्या पृथ्वीत मंगलमय वातावरण निर्माण झाले. सारा निसर्ग मधुर स्वरांची बासरी वाजवू लागला. मेनेच्या उदरी भगवतीने जन्म घेताच तिचे निजरूपात प्रत्यक्ष दर्शन झाले. तिचे दर्शन घेण्यासाठी अनेक देवदेवता तेथे आल्या. त्यांनी स्तवन केले, हे शिवप्रिये अंबे महादेवी, तू देवांची कार्य सिद्धीस नेणारी आहेस. तू आमचे कल्याण कर. तू मेनेचे मनोरथ पूर्ण केलेस, त्याचप्रमाणे शिवजींचेही मनोरथ पूर्ण कर. मेनेला अतिशय आनंद झाला. निळ्या कमळासारखी त्या देवीची अंगकांती होती. तिचे स्वरूप पाहून मेनेच्या हृदयातील ज्ञानकमळ विकसित झाले. तिचे अतिशय आनंदाने तिने स्तवन केले. ती म्हणाली, हे महेश्वरी, मला दर्शन देऊन तू माझ्यावर अपार कृपा केली आहेस. तुझ्या सौंदर्याचे वर्णन करता येत नाही. तू तर त्रैलोक्य जननी आहेस. माझी कन्या शोभशील असे बाळरूप धारण कर. मेनेचे बोलणे ऐकून भगवती स्मितहास्य करत म्हणाली, मेना, तू पूर्वी फार मोठी तपश्चर्या केली होतीस, त्यामुळे मी तुझ्या उदरी कन्या रूपाने जन्म घेतला आहे. मी मोठ्या स्त्री रूपात तुझ्यासमोर प्रगट झाले असते तर तुझ्या मनात संभ्रम निर्माण झाला असता. आता तुझ्या मनात शंका राहणार नाही. आता यापुढे दोघांनी मला कन्या मानून माझे लालन पालन करावे. त्यामुळे तुम्हाला उत्तम गती प्राप्त होईल. मी पृथ्वीवर अद्भुत कार्य करीन, देवांची कार्य सिद्ध करीन, शिवजींची पत्नी होईन आणि सज्जनांचे रक्षण करीन. त्यानंतर जगदंबेने कन्येचे बाळरूप धारण केले. अध्याय 6 समाप्त. अध्याय 7 हिमालय व मेनेच्या कन्येचा नामकरण विधी. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, जगदंबेने मेनेसमोर बालकरूप धारण केले आणि ती रडू लागली. तिचा आवाज ऐकून सर्व स्त्रिया धावत आल्या आणि हिमालयाला ही वार्ता ऐकून आनंद झाला. हिमालय पुरोहिताला घेऊन मेनेच्या महालात आला. निळ्या कमळासमान अंगकांती असलेल्या बालकाला पाहून पुरोहिताला संतोष प्राप्त झाला. बालिकेचे तेजस्वी रूप पाहून त्याला आश्चर्य वाटले. कन्या झालेली बातमी गावात सर्वत्र पसरली. अनेक जण पाहण्यास आले. मंगलवाद्यांचा गजर होऊ लागला. स्त्रिया नृत्यगायन करू लागल्या. आनंद उत्सव साजरा होऊ लागला. उत्तम मुहूर्तावर बारसे करण्यात आले. काली असे नाव ठेवले. तारा, शोषशी, भुवनेश्वरी, भैरवी, विद्या, धूमावती, बगलामुखी, सिद्धनिद्या, कमलात्मिका अशी शुभकारक नावे ठेवण्यात आली. कन्यारत्न झाल्यामुळे हिमालय आणि मेना अतिशय आनंदी होते. अत्यंत प्रेमाने ते तिचे पालन पोषण करू लागले. शुक्ल पक्षातील चंद्रासमान तिची वाढ होऊ लागली. तिच्या सौंदर्याचे तेज पसरू लागले. कुळाला अनुसरून तिचे नाव पार्वती म्हणून प्रसिद्ध होऊ लागले. तसेच उमा नावाने ती प्रसिद्ध होऊ लागली. चंद्रामुळे आकाश जसे शोभून दिसते त्याप्रमाणे पार्वतीमुळे हिमालयाचे घर शोभून दिसू लागले. पार्वतीमुळे घरातील वातावरण सर्वत्र पवित्र झाले. पार्वती आपल्या लहान मैत्रिणींबरोबर विविध प्रकारचे खेळ खेळत होती. तिच्या भोवती अनेक मुली जमा होऊ लागल्या. बालगोपाळांचे खेळ पाहून आईवडील सुखावत होते. अनेक पक्ष्यांचे आवाज ऐकून तसा आवाज काढण्याचा प्रयत्न त्या सर्व मुली करत होत्या. पार्वतीला पूर्वजन्माचे सर्व विद्या प्राप्त होत्या, तरी पण ती आचार्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करून घेत होती. अत्यंत एकाग्रतेने अभ्यास करीत होती. तिचे ज्ञान पाहून सर्वांना आश्चर्य वाटत होते. अध्याय 7 समाप्त. अध्याय 8 पार्वतीचा भविष्यकाल. ब्रह्मदेव म्हणाले, हे नारदा, एके दिवशी तू हिमालयाच्या घरी गेलास. त्याने तुला नमस्कार केला. तुझे उचित असे स्वागत केले. आपल्या कन्येला तुझ्यासमोर आणून ठेवले आणि विचारले, तिच्या पुढील आयुष्यात काय घडेल ते सांग. हिमालयाच्या सांगण्याप्रमाणे तू पार्वतीकडे पाहिलेस आणि म्हणालास, हिची सर्व लक्षणे शुभकारक आहेत. ही आपल्या पतीची कीर्ती वाढवणार आहे. ही महापतिव्रता आणि सर्वांना सुख देणारी आहे. हिला पती लाभेल तो माता पिता नसलेला, अमंगल वेश धारण केलेला असेल. मुलीचे भविष्य ऐकून हिमालय व मेना दुःखी झाले. परंतु शंकर आपणास लाभणार आहेत हे जाणून पार्वतीला आनंद झाला. त्या वेळेपासून ती शंकरांच्या चरणकमलांचे चिंतन करू लागली. हिमालय व मेनेला आपल्या मुलीचे भविष्य ऐकून काळजी वाटू लागली.
हिमालय म्हणाला, हे मुनीश्वर, पार्वतीचे भविष्य ऐकून आम्ही दोघेही व्यथित झालो आहे. तिला चांगला पती लाभावा यासाठी काय करावयास हवे ते सांगा. त्यावेळी तू म्हणालास, माझे वचन कधीही खोटे होणार नाही. मी पार्वतीच्या पतीची जी लक्षणे सांगितली आहे ती भगवान शंकरांची आहेत. भगवान हे शंकर हे सर्वार्थाने समर्थ आहेत. ते ईश्वरांचे ईश्वर आहेत. ते अविनाशी आहेत. भक्तांना लवकर प्रसन्न होणारे आहेत. तुम्ही आपली कन्या शंकरांना अर्पण करावी. त्यांच्या प्राप्तीसाठी पार्वतीने प्रार्थना करणे आवश्यक आहे. पार्वतीने निश्चयाने तपश्चर्या केली तर शंकर पती लाभतील. हे त्यांचे पुनर्मिलन आहे. त्यामुळे देवदेवतांची कार्य होणार आहेत. हिच्यामुळे शंकर अर्धनारीश्वर होईल. ही गौरी नावाने प्रसिद्ध होईल. ब्रह्मा विष्णू सदैव हिची पूजा करतील. तरी हे रहस्य प्रकट करू नकोस. ही गतजन्मीची दक्षकन्या होती. आता ती तुमच्या पोटी जन्माला आली आहे. ही हकीकत ऐकून हिमालय व मेनेला आनंद झाला. अध्याय 10 समाप्त. अध्याय 8 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.